सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 युनिट 10 हायर एज्युकेशन या युनिटामध्ये येणारे 100 कन्सेप्ट आपण बघत आहोत. आतापर्यंत 60 कन्सेप्ट आपण बघितलेले आहोत. आता 61वा कन्सेप्ट बघूया. इथं 5 संस्कृत विद्यापीठ आहे आणि ते कुठे आहे त्याचं स्थळ आपण बघूया. 5 संस्कृत विद्यापीठ. पहिला जगन्नाथ संस्कृत युनिव्हर्सिटी. जगन्नाथ एक देवाचे नाव आहे. पुरी पुरी म्हणून एक गाव आहे. ओडिसाची टीट देण्यासाठी मी तिथे गेलो होतो. पुरीला पुरी म्हणून गाव आहे ओडिसा राज्यात. तिथं जगन्नाथ टेम्पल आहे. जगन्नाथ संस्कृत युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर राष्ट्रीय संस्कृत युनिव्हर्सिटी तिरुपती इथंही गेलो होतो. तिरुपती आंध्र प्रदेश. राष्ट्रीय संस्कृत युनिव्हर्सिटी इथं बिहार येथे दरभंगा कामेश्वर संस्कृत युनिव्हर्सिटी. लक्षात ठेवा, कामेश्वर संस्कृत युनिव्हर्सिटी दरभंगा बिहार येथे. गुरुकुल कंगारी संस्कृत युनिव्हर्सिटी हरिद्वार. इथं उत्तराखंडची सेट एक्झाम देण्यासाठी इथे गेलो होतो हरिद्वारला. हरिद्वारच्या बस स्टँड मध्येच मी झोपलो होतो. सगळे साधू संत लोक तिथंच होते बघा हरिद्वारला. मी कुठलंही देवस्थान ते दर्शन मला घेता आलं नाही, कारण मला रजा मिळालं नाही म्हणून पेपर दिलो आणि परत त्याच दिवशी वापस आलो होतो. हरिद्वार गुरुकुल कंगारी संस्कृत युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर श्री लाल बहादूर शास्त्री नॅशनल संस्कृत युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली. 5 विद्यापीठाचं नाव लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ICSSR त्याचा फुल फॉर्म इंडियन काउन्सिल सोशल सायन्स रिसर्च. इंडियन काउन्सिल सोशल सायन्स रिसर्च. त्यानंतर अकॉर्डिंग टू UGC लिस्ट, UGCने एक लिस्ट पब्लिश केलेली आहे. द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटीज. ज्या राज्यात सगळ्यात जास्त विद्यापीठ आहे तो राज्य. अरे बापरे नावच लिहिलं नाही की. राजस्थान. इथं 85 युनिव्हर्सिटीज आहे. राजस्थान सेट एक्झाम देण्यासाठी उदयपूरला गेलो होतो मी. सर कुठं फिरलो. नेक्स्ट 64वा कॉन्सेप्ट मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटीज आर अफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज. आता जो स्टेट युनिव्हर्सिटी असतात ते दुसऱ्या डिग्री कॉलेजेसला अफिलिएटिंग देत असतात. 65वा कॉन्सेप्ट द मेन रोल ऑफ UGC इन हायर एज्युकेशन इज. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा मेन प्रमुख रोल काय आहे हायर एज्युकेशन सिस्टीम मध्ये? टू प्रोव्हाइड फंड्स टू युनिव्हर्सिटीज. प्रत्येक विद्यापीठाला फंड्स आर्थिक पुरवठा करणे, फंड्स देणे. सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिले. वॉज डायरेक्टेड इन जजमेंट गिवन इन 1991 दॅट एन्व्हायरमेंटल एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंटल स्टडी मस्ट ऑर कंपल्सरी इन ऑल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. 1991 मध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेले आहे की प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये विशेष म्हणजे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे पर्यावरण विषय कंपल्सरी शिकवायला पाहिजे. त्याच्यानंतर 67वा कॉन्सेप्ट रुसा राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान scheme is launched mainly to provide funding to state level higher education. रुसा हा कशासाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान हे कशासाठी प्रारंभ केले तर राज्यातील टू प्रोव्हाइड द फंडिंग टू स्टेट लेवल हायर एज्युकेशन. प्रत्येक राज्यातील जे हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहे त्यांना फंडिंग देण्याची कामं करतात. बरं त्याच्यानंतर नीरी. बरं ನೀರಿ ಮೀನ್ಸ್ ವಾಟ್? ನೀರಿ ಬರ್ರಿ ಒಳಗ್ ಬರ್ರಿ. ಏನ್ ಬೇಕ್ರಿ? ಏನ್ ಬೇಕು ಹೇಳ್ರಿ. ಹೋಗ್ಯಾಡ್ರಿ ಬರೋ ಒಳಗ್ ಬರ್ರಿ. ಏನಾಗಲ್ಲ ಇದೇ ನಂದು ವಿಡಿಯೋ ಅದ. ಬರ್ರಿ ಏನಾಗಲ್ಲ. ಬರ್ರಿ ಈ ಕಡೆ ಬರ್ರಿ. ಅವ್ರಿ ನೀರಿ ಒಳಗ್ ಬರ್ರಿ. ನೀರಿ ಮೀನ್ಸ್ नॅशनल. एन म्हणजे नॅशनल, ई म्हणजे एन्व्हायरमेंटल. नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. हे सध्या आपलं महाराष्ट्रात नागपूर येथे आहे नीरी इन्स्टिट्यूशन्स.
त्याला काय म्हणतात, राष्ट्रीय नॅशनल एन्व्हिरॉन्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. 1958ला कुडीर हा हा 1958ला ह्याचं स्थापन झालेलं आहे. 1974ला नीरी म्हणून नाव ह्याला दिलेले आहेत. इंदिरा गांधी यांनी ह्याला नीरी म्हणून नाव दिलेले आहे. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.